मला असं वाटतं की या बाबतीमध्ये सरकारने गांभीर्याने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे। शेवटी कसं आहे की राज्याचे प्रमुख म्हणून किंवा सरकार म्हणून लोकांच्या अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षा भंग जर लोकांचा झाला तर अशा प्रकारच्या गोष्टी कराव्या लागतात आणि म्हणून हा मोर्चा काढलेला आहे। मला जर काय विचारलं असेल तर मोर्चाचे काय नक्की प्रमुख मागण्या आहेत, काय घेऊन पुढे जात आहे? सगळ्यात महत्वाची मागणी म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था ही प्रचंड नाशिक शहरामध्ये बिघडलेली आहे। मला मिळालेल्या माहितीप्रमाणे दिवसागणिक खून सत्र या ठिकाणी चालू आहे। केवळ खून सत्र नाही तर या ठिकाणच्या आजूबाजूच्या टपऱ्यांवरती सगळे एमडी सारखे पदार्थ या ठिकाणी मिळत आहेत। ड्रग्स कॉलेजच्या आजूबाजूला सुद्धा, शाळेच्या आजूबाजूला सुद्धा जर ड्रग विकले जात असेल आणि सरकारला जर दिसत नसेल तर दुर्दैव आहे असं म्हणायला तो चुकीचं ठरणार। त्यासोबतच मध्यंतरीच्या काळामध्ये आत्ताच काही दिवसांपूर्वी गाजलेलं प्रकरण जे हनी ट्रॅप प्रकरण आहे, त्या प्रकरणाचं पुढे काय झालं ते कळलंच नाही। मला आजही आठवते की तुम्ही ज्यावेळेला आमचं शिबिर आहे इकडे बाजूला होतं त्यावेळेला तुम्ही आला होता, त्यावेळेला तुम्ही माहिती जी दिली होती त्या अनुषंगाने त्याच वेळेला राजसाहेबांनी या विषयावरती बोलले होते। परंतु त्याच्यानंतर ते प्रकरण दाबलं गेले असं आमचं ठाम म्हणणं आहे। तर या बाबतीमध्ये सरकार म्हणून काय भूमिका घेणार आहे? शिवाय शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सरकारने शेतीमालाला हमी भाव देऊ, पीक विमा योजना आहेत, असे बरेचसे प्रश्न आहेत। मध्यंतरी शिक्षक संघटनेने आता मोर्चा वगैरे पण शिक्षकांचे कंत्राटी शिक्षक आहेत त्यांच्या अजूनही ते उपोषणाला बसलेले आहेत। मध्यंतरी राजसाहेब ठाकरे यांनी लक्ष घातल्यामुळे आमच्या पक्षप्रमुखांनी आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो आणि मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं या विषयी मी हळूहळू मार्गाला लावतो, परंतु अजूनही तो विषय मार्गाला लागलेला नाही। तर या बाबतीमध्ये